तर एकेकाळी विविध उत्पादनांसाठी आयातीवर अवलंबून असलेला भारत आता आत्मनिर्भर झालाय। एवढंच नाही तर भारतानं स्मार्टफोन्स, इलेक्ट्रिक कार आणि प्रीमियम कॉफीच्या निर्यातीत स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय। पाहूया एक रिपोर्ट। एकेकाळी आयातीवर अवलंबून असलेल्या भारतानं आता निर्यातीतही आघाडी घेतली आहे। मोदी सरकारच्या धोरणांचा आणि उपक्रमांचा हा परिणाम आहे। एकेकाळी पाश्चात्य देशांची मक्तेदारी असलेली उत्पादनं आता भारतीय बाजारपेठेतही तयार होऊ लागली आहेत। फ्रेंच फ्राईज, स्मार्टफोन्स, इलेक्ट्रिक कार आणि प्रीमियम कॉफीच्या निर्यातीत भारतानं आपलं स्थान तयार केलंय। दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते हायटेक गॅजेट्स आणि पर्यावरणपूरक वाहनांपर्यंतच्या उत्पादनात भारतानं मोठी भरारी घेतली। 2000च्या दशकाच्या मध्यापर्यंत भारताची फ्रेंच फ्राईजची आयात वार्षिक 5000 टनांपेक्षा अधिक होती। 2010-11 मध्ये ती 7863 टनांवर पोहोचली। पण 2023-24 मध्ये भारतानं 1478 कोटींचं फ्रेंच फ्राईज निर्यात केलं। गेल्या काही वर्षात भारत बटाट्याचा प्रमुख निर्यातदार म्हणूनही उदयास आलाय। 2024 मध्ये भारतानं 1 लाख कोटींहून अधिक किमतीच्या आयफोनची निर्यात केली आहे। ॲपल आता फक्त भारतात आयफोनचं उत्पादनच करत नाही, तर भारतात तयार होणारे आयफोन्स अमेरिकेला निर्यातही केले जात आहेत। मोदी सरकारच्या PLI स्कीममुळे या उत्पादनात वाढ झाल्याचं बोललं जातंय। भारत आता इलेक्ट्रिक वाहनांचीही निर्यात करू लागलाय। एप्रिल 2024 मध्ये भारतातून इंडोनेशियाला इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करण्यात आली। मारुती सुझुकीच्या फ्रॉन्क्स गाडीचीही भारतातून जपानमध्ये निर्यात करण्यात आली आहे। या गाडीची आता जगभरातल्या 70 देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहे। गेल्या 4 वर्षात भारतात कॉफीचं उत्पादनही दुप्पट झालंय। भारत सध्या कॉफीचं उत्पादन करणारा जगातील 7वा सर्वात मोठा देश बनलाय। मोदी सरकारच्या विविध योजनांमुळेच भारतानं निर्यातीत आघाडी घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।